प्रेक्षको नमस्कार. मी डॉक्टर मंगेश पी देसाई, आयुर्वेदिक डाएट अँड लाईफस्टाईल एक्सपर्ट. आज एक महत्त्वाचा मुद्दा घेऊन आपल्या समोर मी आलोय. तो म्हणजे जेवताना थंड पेय प्यावी का. खास करून उन्हाळ्यामध्ये आपण बऱ्याचदा जेवताना थंड पाणी पितो किंवा थंड पेय पितो. तर ती प्यायचं असेल तर कशा पद्धतीने पिलं तर आपल्याला त्रास होणार नाही याबद्दल मी आज मार्गदर्शन करणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेवताना कॉमनली कोणतं पेय पिलं जातं तर ते आहे, एकतर आपण ताक पितो, थंड असतं ते फ्रीज मधून काढलेलं, किंवा कैरीचं पन्ह पिण्यात येतं, किंवा थंड पाणी डायरेक्ट फ्रीज मधून काढलेलं पिण्यात येत असतं. या तीन गोष्टी सामान्यतः पिल्या जातात. तर यामध्ये आपल्याला काही मुद्दे मी तुमच्या समोर मांडतो. काय होतं सर्वात मेन म्हणजे जर जेवताना आपण थंड पेय पिलं तर द्रवद्रव्याची मात्रा त्याच्यामुळे वाढते. म्हणजे काय होतं, आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, समजा आपला जो जठर आहे किंवा स्टमक आहे त्याचे जर 4 भाग केले तर 2 भाग हे जेवणाने म्हणजे घन अन्नाने भरायचे असतात, 1 भाग हा पाण्याने भरणं अपेक्षित असतं आणि 1 भाग हवेसाठी रिकामा ठेवणं अपेक्षित असतं. तर या पद्धतीने आहार केला तर त्या अन्नाचं पचन सुरळीत होत असतं. ठीक आहे. पण जर आपण जेवताना कुठलं शीतपेय थंड पेय कोणतं घेतलं तर त्याचा परिणाम काय होतो की आपण जे पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल ते शीतपेय जर पिलं गेलं, म्हणजे समजा आपण जेवताना साधारण 700 ml पाणी पिणार आहोत आणि सोबत आणखीन 200 ml थंड पेय त्याच्यासोबत जर पिलं गेलं तर पाण्याचं प्रमाण हे 200 ml एक्स्ट्रा झालं. म्हणजे टोटल 700 ml च्या ऐवजी टोटल 900 ml हे पाणी पिण्यात आलं नेहमीच्या जेवणासोबत. तर यामुळे काय होतं की द्रवभाग जास्त झाल्यामुळे अन्न पचन करायला अवघड जातं. शिवाय तो द्रवभाग हा थंड असल्यामुळे अग्नी जो आहे तो अग्नी मंद होतो, म्हणजे अग्नी थोडासा विझण्याचं काम सुद्धा त्याने होत असतं. आणि अग्नीची ताकद जर थोडी कमी झाली की विकृत कफ त्यातून निर्माण होण्याची शक्यता ही दाट वाढते. ज्यांना प्रथमपासूनच कफाचे त्रास असतील, कफाची ज्यांची प्रकृती असेल, किंवा ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल, किंवा ज्यांचा अग्नी हा थोडा मंद असेल, त्यांना याचा लगेच दुष्परिणाम होताना दिसून येईल. आणि इतर लोकांना तेवढं असं एकदा केलं की लगेच काही त्रास झाला असं होणारच असं नाही. ठीक आहे. तर हे सुद्धा मी मेन्शन केलं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे शीतस्पर्श. म्हणजे आपण जे पेय पिणार आहोत त्याचं तापमान हे जास्त थंड असेल तर त्याचाही दुष्परिणाम होतो. जसं मी मगाशी सांगितलं, याने अग्नी मंद होऊन कफदोष जो आहे, विकृत कफदोष वाढण्याचं याने काम होत असतं. तर शीतस्पर्श स्वरूपात जर ते पेय नसेल, म्हणजे समजा आपण ताक घेतलं पण ते ओव्हर चिल्ड किंवा चिल्ड नसेल, त्याचं तापमान जर साधारणच असेल तर त्याचा दुष्परिणाम तसा होणार नाही, त्याचा फायदाच होईल. कारण ताक हे दीपन आहे, शिवाय ग्राही आहे, म्हणजे मल बांधून ठेवणारा आहे. आणि मधुर, अम्ल आणि कषाय रसात्मक आहे. मधुर अम्ल हे प्रधान रस असतात आणि कषाय हा अनुरस असतो. ठीक आहे. आणि ताकाचं वीर्य जे आहे हे उष्ण असतं. त्यामुळे ताक हे पचनामध्ये आपल्याला मदतच करणार आहे, फक्त ते थंड नसायला हवं. ठीक आहे. आणि अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर समजा कैरीचं पन्ह जे घेण्यात येतं, तर कैरीचं पन्ह सुद्धा तसं पचनासाठी चांगलं आहे, अग्नी सुद्धा दीपन चांगलं करणार आहे. त्यामध्ये अम्लरस प्रधान असतो, मधुर रस असतो आणि उष्णवीर्य असतं. त्यामुळे पचनासाठी हे कुशल मंगलच आहे, खूप मदत करणारच आहे. परंतु त्याचं तापमान जे आहे ते शीतस्पर्श त्याचा नसावा, तर ते जास्त फायदेशीर होणार आहे. आणि शीत जर थोडासा थंड असेल तर ते ज्यांचा अग्नी चांगला आहे त्यांना त्याचा काहीच दुष्परिणाम होणार नाही.
आणि अग्नी ज्यांचा चांगला आहे त्यांना जास्त थंड असेल तर त्याचाही दुष्परिणाम लगेच एका वेळेत घेतल्याने होणार नाही, परंतु एका वेळेत घेतल्याने काय दुष्परिणाम होत नाही काही व्यक्तींमध्ये, म्हणजे ते नॉर्मल आहे असं नाही. ठीक आहे. आता कैरीचं पण तुम्ही घेऊ शकता हे सांगितलं. आता अजून तुम्हाला सांगतो की जेवणा आधी पिल्यावर काय होतं, जेवणाच्या मध्ये पिल्यावर काय होतं, जेवणानंतर पिल्यावर काय परिणाम येईल. जेवणाच्या आधी जर तुम्ही थंड पेय पिलत कुठलं तर त्याने सुद्धा तुमचा अग्नी मंद होणार आहे, कफ विकार वाढण्याची शक्यता आहे, कफ दोष वाढणार आहे शरीरामधला, तो बिघडणार सुद्धा आहे. तर या गोष्टी होण्याची शक्यता दाट असते. दुसरी गोष्ट की जेवणाच्या आधी पेय कोणी घेतलेलं चालतं, तर यासाठी तुम्हाला एक उदाहरण देतो. ज्यांच्यामध्ये स्थौल्य आहे, ज्यांचा अग्नी जास्त आहे, तीक्ष्ण आहे किंवा ज्यांना भस्म झालेला आहे, अशा व्यक्तींमध्ये जर जेवणाच्या आधी त्यांनी एखादं पेय घेतलं किंवा जेवणाच्या आधी त्यांनी सॅलड खाल्लं तर या गोष्टी चालत असतात, पण सर्वांसाठी हे योग्य नाही. ठीक आहे. कारण जेवताना आपला अग्नी जो आहे तो प्रखर असणं गरजेचं आहे, जेणेकरून अन्नाचं पचन होईल. त्यामुळे अग्नीला विझवण्याचं काम करायचं नाही, द्रव आहार जेवणाच्या आधी घेऊन. ठीक आहे. आणि तो पण शीतवीर्याचा द्रव आहार असेल, जो दीपन पाचन नसेल, म्हणजे अग्नीला उद्दीपन करणारा किंवा पचन चांगलं करणारं अशा स्वरूपाचं पेय जर असेल तर त्याने जास्त धोका होणार नाही, परंतु जेवणासोबत जर तशा पद्धतीचं पेय गेलं तर त्याचा जास्त चांगला परिणाम दिसून येईल. ठीक आहे. त्यामुळे जेवणाच्या आधी थंड पेय किंवा साधारण तापमानाचं पेय सुद्धा घेणं शक्यतो अशा व्यक्तींनी टाळायचं आहे. ठीक आहे. स्थौल्यामध्ये फक्त चालू शकतं, पण थंड नाही प्यायचं. ठीक आहे. आता जेवणासोबत जे आपण पेय पितो, जेवणासोबत जर पेय पिलं तर त्याचा पचनासाठी चांगला फायदा होईल, पण ते पेय पचनाला, अग्नीला प्रेरणा देणारं असणारं हवं. उदाहरणार्थ ताक किंवा कैरीचं पण हे जेवणासोबत तुम्ही घेतलं तर चालू शकतं, परंतु ते सिप बाय सिप घेणं अपेक्षित आहे. एका झटक्यात तुम्ही अर्धा ग्लास किंवा एक ग्लास पिऊन टाकणार असाल तर त्याने सुद्धा तुमचा अग्नी जो आहे तो डिस्टर्ब होणार आहे, तुमचं पचनतंत्र बिघडणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने प्यायचं नाही, सिप बाय सिप पिऊ शकता आणि साधारण तापमानाचं किंवा कमी थंड स्पर्शाचं अशा स्वरूपातलं तुम्ही पिऊ शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवणानंतर जर पिलं तुम्ही पेय तर त्याने काय होतं ते सांगतो. आता तुमचं जेवण व्यवस्थित झालंय, जेवताना तुम्ही सिप बाय सिप पाणी पिलंय आणि पाण्याचा कोटा तुमचा किंवा द्रव भागाचा कोटा तुमचा पूर्ण झाला आहे आणि जेवण झाल्यानंतर तुम्ही ऍडिशनल 200 ml चं शीत पेय जर पिलं, थंड पेय पिलं, तर त्याने पुन्हा तुमचा अग्नी मंद होणार आहे किंवा अग्नीला अन्न पचवायचा जो गोष्ट आहे, अन्न पचवणं सोपं वाटण्याऐवजी अवघड वाटणार आहे, कारण द्रवभाग जास्त आला आणि तोही थंड स्पर्शाचा द्रवभाग आलाय. ठीक आहे. त्यामुळे विकृत कफ तुमच्या शरीरामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते. आता मी पुन्हा अंडरलाईन करून सांगतोय, ज्यांची व्याधी प्रतिकार क्षमता कमी आहे, ज्यांना मुळातच कफाचे त्रास आहेत, ज्यांची कफाची प्रकृती आहे, त्यांना हे लगेच यामुळे त्रास होताना दिसू शकतो एका सिटिंग मध्ये सुद्धा. परंतु ज्यांचा अग्नी उत्तम आहे, ठीक आहे, त्यांना याचा लगेच त्रास होणार नाही. पण लगेच त्रास होणार नाही म्हणजे ते योग्य आहे असं नाही. या व्यक्तींना जर असंच बऱ्याचदा घडणं चालू राहिलं तर त्याचा परिणाम त्यांना सुद्धा असाच भोगावा लागणार आहे. विकृत कफ हा वाढणारच आहे. ठीक आहे. तर हे मार्गदर्शन तुम्हाला मी केलंय. जेवणासोबत पेय पिणं, जेवणाआधी पेय पिणं, जेवणानंतर पेय पिणं, ते थंड स्वरूपातलं असेल तर काय त्रास होईल आणि सोबत प्यायचं असेल तर कसं प्यायचं, इत्थंभूत माहिती तुम्हाला मी दिली आहे. आणि अजून याबद्दलच तुम्हाला काही माहिती हवी असेल ते सुद्धा मला सांगा, आणि इतर कोणत्या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल ते सुद्धा सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्रेक्षक हो, तुम्हाला पुन्हा मी भेटायला येईन. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.